लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चांदवड तालुक्यातील वडाळी भोई येथे भाऊबंदकीच्या वादातून एका अपंग कुटुंबावर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून संबंधित कुटुंबानं वारंवार पोलिसांकडे धाव घेतली आहे, मात्र तक्रारीनंतरही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पीडितांकडून करण्यात आलाय। पीडित कुटुंबाने संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून न्याय देण्याची मागणी केलेली होती। दरम्यान वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या चौकीमध्ये त्यावेळी केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता। त्यांनी प्रथम लेखी तक्रार देण्याचा सल्ला दिला, त्यानंतरच कारवाई होईल असं सांगितलंय। मात्र या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत उदरूळ येथील अपंग संभाजी पोपट कुटे यांनी थेट मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर झोपून निषेध आंदोलन सुरू केलंय। या प्रकारामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि मोठी कोंडी निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले। बराच वेळ समजूत काढल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले। त्यानंतर संबंधित व्यक्तीने आंदोलन मागे घेतलंय। या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय, तर पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पुढे येते। अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।